बघता क्षणी खावीशी वाटणारी, तोंडाची चव वाढवणारी, झटपट होणारी आणि प्रवासात नेण्यासाठी अत्यंतच उपयुक्त अशी रायत्याची मिरची आपण आज बघणार आहोत. साधारणतः 2 इंचापर्यंत अशा मिरचीचे 2 भाग करून घेतलेले आहेत आणि अशाच पद्धतीने सर्व मिरचींचे आपल्याला इथे काप करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मिरचींचे तुकडे करून झाल्यानंतर आपण पुढील कृतीकडे वळूयात. कढईत 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत तापल्यानंतर 1 मोठा चमचा राई आणि जिरे मी इथे टाकले आणि अद्रक आणि लसूण याची पेस्ट मी टाकत आहे. पेस्ट जी आहे ती 1 मोठा चमचा टाकायची आहे. छान तेलात कडकडीत परतवून घ्यायची आहे. लसूण अद्रकची पेस्ट छान फ्राय झाल्यानंतर इथे 2 काड्या मी कढीपत्ता टाकत आहे. कढीपत्ता छान फ्राय झालेला आहे. आता या स्टेजला आपण कापून घेतलेल्या मिरच्या यात टाकायच्या आहेत. मिरच्या टाकल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या आहेत. चमच्याच्या सहाय्याने त्यांना छान परतवून घ्यायच्या आहेत. आणि साधारण 5 मिनिटांसाठी आपल्याला इथे झाकण ठेवायचे आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू लो आहे आणि इथे साधारणतः 5 मिनिटात मिरची जी आहे ती वाफवून तयार झालेली आहे. ती मिरची शिजल्यानंतर पावडर मसाले आपण टाकून घेऊया. त्यासाठी हळद मी इथे टाकलेली आहे. त्याच्यानंतर 1 मोठा चमचा धना पावडर टाकलेला आहे. धना पावडरचं प्रमाण इथे जास्त केलं तरी चालेल. त्यामुळे मिरचीचा जो तिखटपणा आहे तो बॅलन्स होण्यास मदत होईल. आता टाकलेले पावडर मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. त्याचा तिखटपणा बॅलन्स होण्यासाठी मी इथे चिमूटभर लिंबू पावडर टाकत आहे. त्यानंतर मी इथे टाकत आहे थोडीशी कसुरी मेथी. कसुरी मेथीमुळे पदार्थाला एक अप्रतिम अशी चव येते. त्याचसोबत मी इथे टाकत आहे चवीप्रमाणे मीठ. हे सर्व जिन्नस टाकल्यानंतर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी साधारणतः वाटीभर एवढं शेंगदाण्याचं कूट टाकत आहे. हे कूट मी जरा जाडसर असं ठेवलेलं आहे आणि आता साधारणतः 2 ते 3 मिनिट असं चाळत आपण भाजी एकजीव करून घ्यायची आहे. ते चॉप केलेली कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर छान धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर ही आपली रेसिपी खाण्यासाठी तयार आहे. 4 ते 5 दिवस ही रेसिपी खराब होत नाही. शिवाय प्रवासात नेण्यासाठी ही एक उत्तम पर्याय आहे.